नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने यूपीएससीचा पॅटर्न पूर्णता घेतलाय. पहिले पार्शियल घेतला होता, म्हणजे पेपर 1 पेपर 2 आणि दोन्ही पेपर म्हणून म्हणजे 400 पैकी मेरिट होता. यूपीएससी मध्ये पहिला पेपर हा मेरिटला आहे, दुसरा पेपर हा क्वालिफाईंग आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता सीशारचा पेपर क्वालिफाईंग झाला. म्हणजे याचा अर्थ कट ऑफ किंवा मेरिट जो आहे तो पेपर 1 म्हणजे सामान्य अध्ययनवर आहे. 400 पैकी कट ऑफ नाही, आता 200 पैकी. तसं जर बघितलं तर कॉम्पिटिशनची लेवल वाढू शकते. एमपीएससीने जो यूपीएससीचा पॅटर्न घेतला तर आता आपल्याला अभ्यासही यूपीएससीच्याच अँगलने करायचा आहे. म्हणून यूपीएससी अकॅडमियाच्या ॲपवर अनेक व्हिडिओज, अनेक रोड मॅप, अनेक स्ट्रॅटेजी मी ठेवलेल्या आहेत. त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक देतो. सुरुवात करूया की एमपीएससी चा जो सामान्य अध्ययनचा जो पेपर आहे तो मेरिटमध्ये आपल्याला घ्यायचा असेल, कट ऑफ मध्ये आपल्याला बसायचं असेल तर त्यासाठी यूपीएससीतून एमपीएससी कडे आपल्याला बघायचं आहे. म्हणून एमपीएससी साठी यूपीएससी अशी ही सिरीज आपण अभ्यासू आता. मग यूपीएससीचा जो काही माझा अनुभव आहे, विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला यूपीएससी प्रिलिम्स क्रॅक करतायत, यूपीएससीची पोस्ट काढतायत. जर या अँगलने अभ्यास केला तर एमपीएससीचा येणारा पेपर सामान्य अध्ययन मध्ये मेरिट मध्ये येणं सोपंच जाईल. काय अँगल आहे, काय दृष्टिकोन आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, काय आपलं अनालिसिस असलं पाहिजे हे आपण आता सुरू करूया. सगळ्यात पहिले जे सामान्य अध्ययन मध्ये जे 7 विषय आहेत त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलायचा आहे. पारंपरिक एमपीएससी मध्ये जुने प्रश्न आले तेवढे करायचे आणि पुढे जायचं. आता असं नाही, प्रत्येक विषयाच्या खोलपर्यंत जायचं, डीप जायचं आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे आहे. त्याची सुरुवात आपण याच्या नावातूनच करूया. आता आपल्याला सामान्य अध्ययन मध्ये फक्त हिस्ट्री बनायचं नाही, आता आपण इंडियन हिस्ट्री अँड कल्चर शब्द वापरायचा आहे. आर्ट अँड कल्चर यानी काय होणार आहे, प्रिलिम्स तर 100% क्वालिफाय होणार तुम्ही, कट ऑफ मध्ये बसा आणि मेन्सचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याचाही दृष्टिकोन तयार होईल, जो की पुढे 150 मार्कासाठी पेपर 1 आहे, ज्याच्यात हिस्ट्री आणि जिओग्राफी मिळून 150 प्रश्न आहेत. म्हणून आता आपण सुरुवात करूया. सामान्य अध्ययन मध्ये जे विषय आहेत त्या विषयांना जरा समजून घेऊया, त्यांच्या नावांना जरा समजून घेऊया. परीक्षेत तुम्ही बघाल प्रश्न कसे आलेले असतील, तर परीक्षेत प्रश्न जे येतील त्या अँगलने आता आपण बघूया. म्हणून आता मी याला इंडियन हिस्ट्री अँड कल्चर. पुढच्या लेक्चर मध्ये प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी बनवताना मी इंडियन हिस्ट्रीला एन्शंट, मेडिवल आणि मॉडर्न, मॉडर्न मध्ये पण नॅशनल मुवमेंट, राष्ट्रीय आंदोलनाला जास्त महत्व देईल आणि आर्ट अँड कल्चर असे काही फाटे आपण त्याला फोडणार आहे. म्हणून आता आपण इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, आर्ट अँड कल्चर आहे तुम्हाला. पुढे आपण जिओग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड म्हणून काही शब्द आहेत ज्याच्या खाली मी अंडरलाईन करतो. जसा हा शब्द आहे, विसरायचं नाही, कल्चर करायचं आहे आपल्याला, मेन्सला त्याचा फायदा होईल. वर्ल्ड शब्द विसरायचा नाही, इंडियन जिओग्राफी अँड वर्ल्ड, ज्यामध्ये क्लायमेट आहे, ओशनोग्राफी आहे, किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये फिजिकल जिओग्राफी म्हणूया. इंडियाचं फिजिकल जिओग्राफी यूपीएससी अकॅडमीच्या ॲपवर काही फ्री व्हिडिओ दिलेले आहेत, ते अवश्य बघा. नेक्स्ट जिओग्राफीचाच एक पार्ट आहे, पण जो नव्याने आपल्याला एक सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, सोपा आहे, अजून सॅच्युरेशन यामध्ये आलं नाही. ते म्हणजे इन्व्हायरमेंट, ज्यामध्ये इकोलॉजी, इकोसिस्टीम, बायोडायव्हर्सिटी असे काही छोटे छोटे चॅप्टर्स आहेत शाळेच्या स्तरावरचे. हा काही समजण्याचा प्रयत्न करू. नंतर इंडियन पॉलिटी, यालाही काही भागामध्ये आपण विस्तृत करू, ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, त्याचे कॅरेक्टर काय आहेत,
आणि आतापर्यंत जे काही कॉन्स्टिट्यूशन 1991-92 ला जे नवीन फीचर आले, पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, तर इथपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड पर्यंत आपल्याला त्यांना जोडायचं आहे. डीप मध्ये अभ्यास करायचा, कारण पुढे मेन्स मध्ये 150 प्रश्न आहेत. सोपा अभ्यासक्रम आहे, फार काही कठीण नाही. काही चॅप्टर्स ठरवून घेऊ आपण, त्या चॅप्टरला फोकस करूया. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा टॉपिक इकॉनॉमी. आता आपण फक्त इकॉनॉमी शब्द नाही वापरायचा, सोशल डेव्हलपमेंट, बजेटचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला बजेट पॉलिसीचा अभ्यास करायचा आहे. वेलफेअर शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जे काही इकॉनॉमीमध्ये जे काही पॉलिसी बनते ते वेलफेअर, कल्याणकारी राज्य, वेलफेअर ऑफ द स्टेट साठी बनते. म्हणून जीडीपीचा अभ्यास करताना आपल्याला वेलफेअरचा अभ्यास करायचा, ज्याचा फायदा पुढे मेन्सला होणार. म्हणून जे काही तुटक जे आहे ते सोडून द्यायचं आहे. आता इंटरलिंकिंग करता आली पाहिजे. हे समजून सांगितलं, शब्द समजले, नावं समजले, विषय समजले की आपण याची इंटरलिंक करूया. जर इंटरलिंक व्यवस्थित झाली, हे काही वेगवेगळे सब्जेक्ट नाही आहे. इंडियन हिस्ट्री आणि इंडियन पॉलिटिक्स, हिस्ट्रीचाच पुढचा पार्ट आहे पॉलिटी. इंटरलिंकिंग आहे पूर्ण. नॅशनल मुवमेंट ज्याला समजते त्यालाच इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन समजते, नाही तर पाठांतर करावं लागते, आर्टिकल पासून पाठांतर करावं लागते. ज्याला नॅशनल मुवमेंट करते त्याला पॉलिटीचा अभ्यास करणं फारसं कठीण जात नाही. ज्याला सायन्सचा अभ्यास येते त्याला जॉग्रफीचा अभ्यास करायला सोपं जाते. म्हणजे ज्याला टेम्परेचर करते, तापमान करते, त्याला प्रेशर, प्रेशर बेल्ट, विंड, सायक्लॉन, अँटीसायक्लॉन, ओशन, समुद्र हे कळते. पण सगळ्यात पहिला पाठ कन्फ्यूज न होता विषयांचे नाव पाठ करायचे, बस, बाकी काहीच नाही करायचं. नंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये लगेच या विषयाची इंटरलिंक करायची. हे सगळे विषय इंटरलिंकिंग आहे. सायन्स मधूनच जॉग्रफी आहे, जॉग्रफी मधूनच इन्व्हायरमेंट आहे. जॉग्रफी ज्याला समजते त्याला करंट अफेअर समजते, ज्याला पॉलिटी समजते त्याला करंट अफेअर समजते. म्हणून जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी महत्वाचा आहे. जर तुम्ही लाईट चॅप्टर करताय, ऑप्टिकलचा अभ्यास करताय, रेडिएशनचा अभ्यास करताय, तर पुढे ऑप्टिकल फायबरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, लेझरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून फक्त लाईट वर जास्त प्रश्न येतात, तर लाईटचा अभ्यास करायचा, ऑप्टिकलचा अभ्यास करायचा आहे आणि पुढे त्याचं आपल्याला अप्लिकेशन सुद्धा करायचं आहे. म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, मॉडर्न फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. जर हा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर याचं सगळ्यांचं अप्लिकेशन जे आहे, करंट इव्हेंट्स किंवा ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये चालू घडामोडी म्हणतो. आता याच्यामध्ये एक शब्द अधिक ऍड करायचा आहे, जनरल नॉलेज, जीके पण ऍड करायचे. बघत आहे तुम्ही मागचे काही प्रश्न कसे येत आहेत. करंट अफेअर किंवा करंट इव्हेंट अँड जनरल नॉलेज. मग काय आपण अभ्यासलं इथे, काय शब्द तुम्हाला दिसत आहेत त्याचा क्रक्स मी काढून देतो पुन्हा. पहिला पाठ, जर तुम्हाला एमपीएससी मध्ये मेरिट यायचं आहे, सामान्य अध्ययन 200 मध्येच कट ऑफ जर येत असेल तर युपीएससीच्याच अँगलने अभ्यास करायचा. त्यासाठी युपीएससी अकॅडमी वारंवार तुम्हाला गाईड करत आहे. काय करायचं, पहिला टप्पा, विषयांना जरा
समजून घ्या, त्यांच्या नावांना समजा. तुम्हाला जर त्याचं नावच माहित नाही तर त्याच्यावरचे प्रश्न कसे माहित येतील. म्हणून इंडियन हिस्ट्री अँड कल्चर म्हणजे आर्ट अँड कल्चर, इंडियन हिस्ट्री एन्शियंट मिडियम मॉडर्न, मॉडर्न म्हणजे नॅशनल मुवमेंट आफ्टर इंडिपेंडंट पण 1947 नंतरचा भारत पण, म्हणजे तुमची पॉलिटिकल जुळेल. जिओग्राफीचा अभ्यास करताना वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी पण करायचा आहे. वर्ल्ड जिओग्राफीचा अभ्यास करायचा आहे. वर्ल्ड मॅपचा पण अभ्यास करायचा आहे. सब्जेक्ट वाईज मध्ये डिस्कस करू आपण. मॅपिंगचा अभ्यास करायचा आहे. परीक्षेत प्रश्न आल्यानंतर नाही, आताच करायचा आहे. एन्व्हायरमेंटचा अभ्यास करायचा आहे. इंडियन पॉलिटी, सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटला जोडायचं आहे. जनरल सायन्स मध्ये टेक्नॉलॉजीला पण महत्व द्यायचं आहे. करंट अफेअर करताना जनरल नॉलेजला पण महत्व द्यायचं आहे. म्हणून या अँगलनी त्या विषयांना अभ्यासायचं आहे. हिस्ट्री न म्हणता तर इंडियन हिस्ट्री अँड कल्चर म्हणायचं, जिओग्राफी ऑफ इंडिया म्हणायचं अँड वर्ल्ड पण म्हणायचं, इन्व्हायरमेंटल सायन्स म्हणायचं, इंडियन पॉलिटी म्हणायचं, सोशल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमी म्हणायचं. जनरल सायन्स म्हणताना टेक्नॉलॉजी विसरायचं नाही. करंट अफेअर म्हणताना जनरल नॉलेज विसरायचं नाही. इथून आपली सुरुवात झाली. पुढच्या लेक्चरला प्रत्येक विषयाचं डेप स्ट्रक्चर तयार करून देतो. इथं आपण थांबूया. धन्यवाद.